तुकाराम महाराज म्हणतात की अभंगरूपी शब्द हेच आमचे देव आहे आणि त्या शब्दानेच आम्ही पूजा करतो. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी त्यांच्या जीवनकाळामध्ये 4000हून जास्त अभंगाची रचना केलेली आहे. आम्हा घरी धन शब्दाचीची रत्ने, शब्दाचीची शस्त्रे यत्न करू. आमच्या घरी हरिवर्णन अभंगरूपाने शब्दाचे धन व रत्ने आहेत. या शब्दरूपी रत्नाचे शास्त्राचे आम्ही सतत मनन करत असतो. शब्दाचे आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तर आम्ही प्रयत्नपूर्वक जतन करू की अभंगरूपी शब्द हेच आमच्या जीवाचे जीवन असून ते अभंगरूपी धन आम्ही सर्व लोकांमध्ये मुक्त हस्ताने वाटतो. तुका म्हणे पहा शब्दाचे हा देव, शब्दाचे गौरव पूजा करू. तुकाराम महाराज म्हणतात की हे अभंगरूपी शब्द हेच आमचे देव आहेत. त्या देवाची पूजा आम्ही शब्दानेच करू. म्हणजे खरं जर पाहिलं तर तुकाराम महाराजांनी निर्गुण निराकार ईश्वराची ते खरं तर पूजक आहेत, पण त्यांनी वारकऱ्यासाठी सगुण ईश्वराचं रूपाच्या माध्यमातून ते वर्णन करतात आणि शब्दरूपाने ते वर्णन करत असतात. रामकृष्ण हरी.